15 ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे। मतदान केंद्रांपैकी काही केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत। यापैकी पठाण चौकातील उर्दू शाळा व अकॅडमिक हायस्कूल हे आहेत। या शाळांना पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, तहसीलदार यांनी या दोन्ही शाळांची पाहणी केली। सुरक्षा व्यवस्थेसह मंडप, पाणी, लाईट, पार्किंग यांच्या व्यवस्थेचा आढावा या अधिकाऱ्यांनी घेतला। मतदानादरम्यान या संवेदनशील केंद्रांवर अनुचित घटना घडू नये याची काळजी घेतली जात आहे। पोस्टे नागपूर गेटमध्ये जे संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्यामध्ये असोसिएशन हायस्कूल पठाणपुरा चौक, अकॅडमी नागपूर गेट चौक येथे पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला आणि महानगरपालिका आयुक्त श्रीमान डोंगरे साहेब, तसेच आर.ओ. ठाकरे साहेब, तहसीलदार साहेब व इतर वरिष्ठ प्रतिनिधींनी भेट दिलेली आहे। मतदान केंद्रांची पाहणी केलेली आहे। मतदान केंद्रावर मतदारांकरिता येण्याकरता रस्त्यांची व्यवस्था केलेली आहे। एक शामियाना, पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे। ते मार्गदर्शक बोर्ड जे आहेत कोणतं मतदान केंद्र कुठे आहे हे समजावं म्हणून बोर्डसुद्धा लावण्यात येणार आहे आणि सुरक्षेसंबंधी आढावा घेण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन, श्रीधाम कौंडण्यपूर द्वारा नवनिर्मित श्री गोवर्धन मंदिर आणि हरे कृष्ण भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे। या प्रित्यर्थ विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून संत महात्म्यांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पत्रकार परिषदेला श्री अक्रूरदासजी महाराज, चंद्रकुमार जाजोदिया, सोमेश्वर पुसतकर, चंदू सोजतिया, हेमेंद्र जोशी, विजय शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। ये इस्कॉन कौंडनपुर के द्वारा कौंडनपुर में एक सुंदर मंदिर निर्माण किया गया है और एक भक्त निवास जो इसका उद्घाटन जो लोकार्पण हो रहा है 9 तारीख को, और उस उपलक्ष्य में 6 से लेकर 9 तक बहुत धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है और उसमें बहुत ही भारत से हजारों साधु उपस्थित हो रहे हैं। इस भव्य कार्यक्रम उपलक्ष्य में हम लोग यहाँ की धार्मिक सभा का आयोजन किया गया है। ये राजापेट जो है रामार्पण हॉल में अगले जो है गुरुवार 9 तारीख को है। तो यही इस कार्यक्रम जो है शाम को रात्रि को 8 साढ़े 8 बजे जो है आयोजन किया गया है। हम चाहते हैं कि इस भव्य कार्यक्रम को सफल बनाने के लिए त्या विकासामध्ये अमृतदास महाराजांचं जो अनन्यसाधारण असं परिश्रम आणि योगदान आहेच, पण त्याचसोबत अमरावती शहरातील जे दानशूर व्यक्तिमत्व मान्य श्री लक्ष्मीजी जाजोदी आहेत त्यांचं फार मोठं योगदान, फार मोठे परिश्रम त्या स्थानाला विकसित करण्यामागे आहे। तिथे आज जे हे गोवर्धन मंदिर सुंदर उभं झालेलं आहे ते जगामधील एक अनन्यसाधारण अशी वास्तू आहे। कारण कौंडण्यपूरचं नाव महाभारतामध्ये आणि श्रीमद भागवतामध्ये संपूर्ण जगामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यामधील जे कौंडण्यपूर आहे त्याचं सुद्धा एक लोकांपर्यंत ते गाव पोहोचलेलं आहे आणि हे पोहोचवण्यामागे या दोन्ही महान व्यक्तींचं फार मोठं सिंहाचं वाट आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला संपूर्ण अमरावतीवासियांनी आवर्जून हजर राहावं अशी मी भाऊंच्या वतीने आणि महाराजांच्या वतीने नम्र विनंती करतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर गणेश खारकर यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला नगरसेविका सपना ठाकूर व वडाळी परिसरातील नागरिक उपस्थित होते। वडाळी परिसरात त्यांनी पदयात्रा काढली व मतदारांशी संवाद साधला। शिवरस्ती कॉलनी येथील रहिवासी रणजित देशमुख या 40 वर्षीय इसमाचा अपघात झाला। शिराळा मार्गावर दुचाकी स्लिप झाल्याने हा अपघात घडला। या अपघातात रणजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोगा प्लॉट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय सचिन मयस्कर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली आहे। आरोपी अज्ञात आहेत।
पंचवटी मार्गावर 2 दुचाकींचा अपघात झाला. 2 युवक या अपघातात जखमी झाले आहेत. अनिकेत आवारे, अजय लवाळे अशी जखमींची नावं आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघेही अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर पडले होते. पोलीस वाहतूक कर्मचारी गौर व बनसोड यांनी त्यांना मदत करून रुग्णालयात दाखल केलंय.